लेगच्या डे 9मध्ये. तर डे 9मध्ये आपण घेणार आहे लेग्स प्लस शोल्डर. लेगच्या आपण घेणार आहे टोटल 4 एक्सरसाइज आणि शोल्डरचे घेणार आहे आपण टोटल 5 एक्सरसाइज. अशा टोटल 8 ते 9 एक्सरसाइज आपण आणि त्यासोबतच आपण बघणार की बिगिनरने प्रोटीन घ्यावं का नाही, किंवा बिगिनर किंवा इंटरमिडिएट किंवा ॲडव्हान्स यांनी प्रोटीन घ्यावं का, यांची प्रोटीन रिक्वायरमेंट किती असते, कशी असते, याबद्दल आपण जाणून घेणार आहे. प्रोटीन घ्यावं तर का घ्यावं हे आपण बघणार आहे. सुरुवातीला 5 ते 10 मिनटं वॉर्मअप करून केली लेग सेशनला सुरुवात. लेगमध्ये सुरुवातीला स्क्वॉट आणि लंचेस घेतले आणि त्यानंतर केली लेग प्रेसने लेग डेला सुरुवात. लेग प्रेसचे वाईड आणि क्लोज असे सुपर सेट केले. 4 सेट 20 to 15 reps इच सेट. यानंतर पुढचा सेट घेतला लेग कर्ल. लेग कर्लचे पण सेम 4 सेट. लेग कर्लला मित्रांनो तुमचे पाय पूर्ण पाठीमागे आले पाहिजे, त्यावेळेस तुमचा हॅमस्ट्रिंग मसल एंगेज होणार आहे. अशा प्रकारे लेग कर्लचे 4 सेट. यानंतर पुढचा सेट घेतला आपण लेग एक्सटेन्शन. लेग एक्सटेन्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवायचेत, पूर्णपणे जुळवायचेत आणि नंतर पूर्ण पाय वरती गेले पाहिजे. पूर्ण पाय गेल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट होत नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करायचे एकदम स्लो मोशनमध्ये. याचे पण 4 सेट घेतले. यानंतर घेतला सीटेड काफ रेझिस. याचे 4 सेट. चला तर मित्रांनो शोल्डर मारता बघूया की बिगिनर इंटरमिडिएट यांनी प्रोटीन घेतलं पाहिजे की नाही. शोल्डरचे सेट सांगतो 2. पहिला सेट घेतला आपण फ्रंट रेजेस विथ रोप आणि दुसरा सेट घेतला आहे साईड रेजेस. त्याचे आपण सुपर सेट केलेत. पहिल्यांदा बोलू बिगिनरबद्दल. तर बिगिनरला शक्यतो जिम लावून 1-2 महिने झालेले असतात आणि तुम्ही गेन करण्यासाठी जिम लावलेले असते, तर तुमचं वेट असतं 50, 60, 65, 70. तर या वेटला प्रोटीन रिक्वायरमेंट सहज पूर्ण होऊ शकते खाण्याद्वारे, चिकन, अंडी याद्वारे. तर बिगिनरने शक्यतो मला वाटतं की खाण्याद्वारेच प्रोटीन इंटेक पूर्ण करावा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर प्रोटीन घ्यावं. आणि राहिला आता प्रश्न इंटरमिडिएटचा. तर इंटरमिडिएटचं थोडंसं वर्कआउट वगैरे डेन्सिटी वगैरे हाय असते, त्यामुळं तुम्हाला प्रोटीन रिक्वायरमेंट पण जास्त असते. त्यामुळं इंटरमिडिएटने प्रोटीन जर का म्हणजे गरज असेल, रिक्वायरमेंट याद्वारे पूर्ण होत नसेल तर घ्यावं. रिक्वायरमेंटनुसार प्रोटीन असतं की उगाच घ्यायचं म्हणून नाही घ्यायचं, की जर तुमच्या बॉडीला गरज असेल तरच प्रोटीन घ्यायचं. चिकन, अंडे, फिश, व्हेजमध्ये पनीर, सोया, मूग वगैरे आणि विविध प्रोटीनच्या माध्यमातून प्रोटीन इंटेक पूर्ण केला जाऊ शकतो. आणि प्रोटीन हे पण याच पद्धतीने की बनवलेलं असतं की फक्त त्यात प्रोसेस असते. तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की जर का रिक्वायरमेंट असेल तरच प्रोटीन घ्या. त्यानंतर मी घेतला साईड रेसचा आणखीन एक सुपर सेट. यानंतर फेसफुल हा सेट घेतला आहे आपण. फेसफुलचे 4 सेट. हा सेट तुमच्या रिअल डेटला टार्गेट करतो. यानंतर डंबल्स रग्सचे 4 सेट घेऊन केला मी वर्कआउट समाप्त. डंबल्स रग्स मित्रांनो तुम्हाला थोडे डंबल पुढच्या साईडला आणि एकदम हळू स्मूथली वरती आणि खाली पूर्ण कॉलरबोनने ताकद लावायची. व यानंतर पोझिंग चेक करून आजचा वर्कआउट समाप्त. धन्यवाद मित्रांनो. Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. Hand me a